राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात पिंपळगाव, बसवंत, मुंबई, सोलापूर तसेच चेन्नई, दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक 16 मार्च 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती कशी आहे. सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 2000 क्विंटल लाल कांद्याची आवक आज झाली होती. सरासरी कांद्याचे भाव 1350 रुपयापासून 1450 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1640 रुपये क्विंटलपर्यंत विकला. पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याची 4000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1300 रुपयापासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1605 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुंबई येथे 97 कांदा गाड्यांची आवक झाली होती. गोळा साईज कांद्याचे काही लॉट 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्याखालोखाल मोठे साईज कांदे 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदे 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सफेद कांदे 1400 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत. तर सोलापूर येथे 300 कांदा गाड्यांची आवक झाली होती. गोळा साईज कांद्याचे काही लॉट 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्याखालोखाल मोठे साईज कांदे 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर चेन्नई येथे आज 48 कांदा गाड्यांची आवक आली होती. त्यामधून महाराष्ट्रातील 23 गाड्यांची आवक होती. मीडियम कांदे 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत आज मीडियम कांदा चेन्नई येथे विकला आहे. तर जास्तीत जास्त 2200 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत. तर मित्रांनो, चेन्नई येथे भाव आज थोडेसे कमी झालेले आहेत. तर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी 93 गाड्यांची आवक होती. नाशिकचा बेस्ट सुपर माल 1900 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. पुणा येथील मोठा माल 2000 ते 2150 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गुड क्वालिटीचा माल 1800 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. महुवा, भावनगर, गोंडल येथील माल 1600 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. राजस्थान, कुचामन, अजमेर बेस्ट क्वालिटी 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिकरचा कांदा 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.